हे काय? अरे काय चाललंय तुझं? अरे अरे पागल झालायस काय? काय झालंय? काय सांगू मर्दा, लई घाबरल्यागत झालंय बघ. भ्या जायच ना मनातनं. कसलं ब्या? तू सांगितलेलं समजा सांगितलं मी अंजलीबाईंना. वा रे वा माझ्या पट्ट्या, एक नंबर. काय काय म्हणाले बाई? काय नाही, नुसतं बघत होत्या. नुसतं बघत होत्या? प्रेमाने का खुन्नस देत होता रे? माहित नाही. अरे लई घाम फुटलेला मला. मी न बघताच कल्टी मारली तिकडनं. हे आता काय खरं नाही रे माझं. जीव लई घाबरे घुबरे झालंय बघ. अरे अरे खुळ्या टाळक्याच्या ऐक. अरे घाबरायला काय झालं? अरे तू सांगितलेलं समजा पाटक बाईसनी पसंत आहे. हा तुला कसं माहित? हे बघ, तू तिथनं पळ काढलास तो पाटक बाईने तुला काय चप्पल फिकून मारले काय? नाही. अरे मग बाट खाल्लास. आता आता पुढची पायरी. हा आता कसली पुढची पायरी? हे बघे, तू समजा सांगितलेलं मी केलंय. आता न कर बाबा. डॉल्बीच्या वर धडधड वाजायला छातीत. अरे वाजू दे पागल. अरे आता हे फक्त सांगितलेस, आता तसं वागाय नको तुला. म्हणजे कसं? हे बघ ध्यान से सुन. तू पाटकबाईला सांगितलेस ना माझं लग्नाचं प्रेम आहे म्हणून. मग आता तुला तसं वागाय नको. म्हणजे कसं वागायचं? पाटकबाईंना पहिल्यापेक्षा जास्त बोलायचं, त्यांना फिरायला घेऊन जायचं, पिक्चरला घेऊन जायचं, फुलं द्यायची आणि कापड दागिनं हे गिफ्ट म्हणून द्यायचं. अरे रात्र रात्रभर त्यांच्याबरोबर फोनवर बोलायचं. आणि हे थांब थांब थांब. ये आता ये नवीन काय सांगायला रे तू तर. हे बघे, असली नसती झंगट माझ्या मागे लावू नकोस. हा अरे 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 झेंगट कसले त्यात? अरे प्रेमात पडल्यावर हे समजा करायला लागतं. हे बघ, नंतर जर पाट्याबाई रुसून बसल्या तर मला नको सांगू. हा नसं कसं? एक बार बोललो ना, प्रेमात पडल्यावर हे समजा करायला लागतंय. उघडच आहे समज. मी काय म्हणतो, हा बर काय हा बोल की. तुझे वाटणीची समधी काम मी करतो, माझ्या वाटणीचं हे समजा तू कर की. अरे अरे खुळ्या टाळक्याच्या, प्रेम कोणी केले? तू काय मी? मी मग तुलाच करायला लागणार होय समजा. नाही नाही. अरे मला नाही वाटत हे समजा मला जमल. अरे पहिल्यांदा असं होतंय, एकदा सवय झाली समजा नीट होतंय. तू गोदाकला आणि मोठ्या साहेबांनी सगळं सांगून टाक. शहाणा आहेस, त्यांना कशाला सांगायचं? अरे आता शादी करायची, मग त्यांना सांगायला नको वय. ए मी लगीन बिगीन काय करणार नाही. अरे राणा, आता लग्नाचं प्रेम आहे म्हणून सांगितले, मग शादी तो करणंच पडेगा ना. त्यासाठी करना पडेगा. अरे ब्रह्मचारी आहे मी. हट. अरे सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.